आमदारांनी केली होती मागणी। श्रीराम मंदिरात सोमवार दिनांक 22 जानेवारी रोजी रामलल्ला विराजमान होणार आहेत। सर्वच भारतीयांसाठी हा महत्त्वाचा आणि अत्यंत जिव्हाळ्याचा असा विषय आहे। त्या दिवशी सर्वत्र दिवाळी साजरी होणार आहे। या सोहळ्यात नागरिकांना सहभागी होता यावे, त्याचे ते साक्षीदार होता यावे, यासाठी दिनांक 22 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी अशी मागणी भाजप नेते व कांदिवली पूर्व विधानसभेचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती। 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरामध्ये होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापन सोहळ्याबाबत देशभरात उत्सुकतेचं वातावरण आहे। या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र सरकारनेही मोठा निर्णय घेतला आहे। अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन निमित्त सोमवार दिनांक 22 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। 22 जानेवारी दिवशी राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांना सुट्टी असणार आहे। केंद्र सरकारने या प्राणप्रतिष्ठापना सोहळा निमित्त संपूर्ण देशभरात अर्धा दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे।